मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता 6वीची भाषा व गणित विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत. पाहूया विभाग 1 भाषा. प्रश्न 25 50 गुणांसाठी. प्रश्न 1 ते 3 उतार्यावर आधारित आहेत. उतारा आपण काळजीपूर्वक वाचलाच असेल तर आपण प्रश्नांकडे जाऊया. प्रश्न पहिला, दुःखे कशासाठी येतात? पर्याय क्रमांक 2, आपली कसोटी पाहण्यासाठी. प्रश्न दुसरा, निकालाचा खरा आनंद केव्हा मिळतो? पर्याय क्रमांक 3, परीक्षेसाठी खूप कष्ट केल्यावर. प्रश्न तिसरा, वरील उतार्यात महत्त्वाचे वर्णन कशाचे केले आहे? तर महत्त्वाचे वर्णन केलेले आहे दुःखाचे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4 ते 6 कवितेवरती आधारित आहे. आपण प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा, पाखरे कोठे निघाली आहेत? पर्याय क्रमांक 3, घरट्याकडे. प्रश्न 5वा, सर्वांना विसाव्याची वेळ कोणती? पर्याय क्रमांक 1, संध्याकाळची. प्रश्न 6वा, वरील वर्णन कोणत्या वेळेचे आहे? पर्याय क्रमांक 3, सायंकाळचे. प्रश्न 7 ते 9 सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे. आधी तीनही वाक्यांचं वाचन करूया म्हणजे आपल्याला उत्तरे लक्षात येतील. प्रश्न 7, तो डॅश डॅश दिवस होता. प्रश्न 8, वाजत गाजत डॅश डॅश आगमन झाले. प्रश्न 9, हा सण डॅश डॅश दिवस चालतो. प्रश्न 7 साठी आहे पर्याय क्रमांक 3, गणेश चतुर्थीचा. तो गणेश चतुर्थीचा दिवस होता. वाजत गाजत श्री गणेशाचे आगमन झाले. हा सण 10 दिवस चालतो. प्रश्न 7, 8, 9 साठी पर्याय क्रमांक 3, 1, 2 हे बरोबर आहेत. प्रश्न 10 ते 12 साठी संवाद आहे. संवादावर आधारित प्रश्न आहेत. संवाद न वाचता आपण प्रश्न क्रमांक 10 पाहूया. साधूने सिकंदराला एका बाजूने उभे राहायला का सांगितले? कारण पर्याय क्रमांक 2, तो ऊन अडवत होता. प्रश्न 11, खालीलपैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त करणे असा आहे? पर्याय क्रमांक 1, जिंकणे. प्रश्न 12, सम्राटाने कोणाच्या हृदयावर प्रेमाने विजय मिळवावा? पर्याय क्रमांक 3, जनतेच्या. प्रश्न 13 ते 15 साठी सूचना. सुसंगत वाक्य दिली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य उत्तराच्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न 13, मला मैत्रिणीकडे डॅश डॅशसाठी बोलावले होते. उपहारासाठी बोलावले होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14, तिचा वाढदिवस असावा असे मी अनुमान काढले. प्रश्न 15, मी येते की नाही म्हणून ती सचिंत झाली होती. प्रश्न 16, अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 4, ब्रीदवाक्य. प्रश्न 17, पुढारी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. पर्याय क्रमांक 2, अनुयायी. प्रश्न 18, चैन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तयार करताना कोणता उपसर्ग लागतो? पर्याय क्रमांक 1, बेचैन. प्रश्न 19, गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4, शशी. प्रश्न 20, वाघ्या या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पर्याय क्रमांक 3, मुरळी. प्रश्न 21, एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास तो शब्द कोणत्या चिन्हाने दाखवतात? पर्याय क्रमांक 1, एकेरी अवतरण चिन्ह. प्रश्न 22, लोकनायक ही पदवी कोणाला मिळाली? पर्याय क्रमांक 3, जयप्रकाश नारायण. प्रश्न 23, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 4, आईवडील नसलेले अपंग. प्रश्न 24, हेमंत ऋतू कोणत्या महिन्यात येतो? पर्याय क्रमांक 1, मार्गशीर्ष पौष. प्रश्न 25, हेवाचा जोडशब्द कोणता? पर्याय क्रमांक 2, दावा. अशा प्रकारे मराठीचे 25 प्रश्न आपले झालेले आहेत. पाहूया विभाग 2 गणित. प्रश्न 50 100 गुणांसाठी. प्रश्न 26, 90,09,990 ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहाल? पर्याय क्रमांक 2. प्रश्न 27, धनसंख्येचा वर्ग हा धनसंख्याचा असतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28, वर्गमुळात 17,161 बरोबर 131 तर 13.1 चा वर्ग येणार आहे. पर्याय क्रमांक 1, 171.61. प्रश्न 29 साठी आहे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 30 साठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 साठी पर्याय क्रमांक 1, 11 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 32 साठी आहे रोमन संख्या चिन्हात 1000 कसे लिहाल? पर्याय क्रमांक 4, यम असे लिहाल. प्रश्न 33, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2, 4624 ही पूर्ण वर्ग संख्या आहे.
प्रश्न 34. एका वर्गात 95 विद्यार्थी असून विद्यार्थी संख्येच्या 4/5 मुले आहेत, तर वर्गातील मुलींची संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 3 19. प्रश्न 35. एका मुद्दलाचे दशांशे 7 दराने 3 वर्षात 2520 रुपये व्याज होते, तर त्याच मुद्दलाचे दशांशे 11 दराने 3 वर्षात व्याज किती होईल? पर्याय क्रमांक 1 3960 रुपये इतके व्याज होईल. प्रश्न 36. वर्तुळाचा व्यास 5.5 असेल तर त्रिज्या असणार आहे. पर्याय क्रमांक 1 2.75 सेंटीमीटर. प्रश्न 37. बघा, फुलीच्या जागी कोणता अंक आहे असं विचारलेलं आहे, तर आहे पर्याय क्रमांक 4 5 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 38 आहे योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक 3 169. प्रश्न 39 आहे विरुद्ध किरणाची आकृती ओळखा. पर्याय क्रमांक 1 ही आकृती विरुद्ध किरणाची आहे. प्रश्न क्रमांक 40. एका चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ व परिमितीदर्शक संख्यांचे गुणोत्तर पर्याय क्रमांक 2 5:2 असेल. प्रश्न 41. 7/8 भागिले 5/8 बरोबर. पर्याय क्रमांक 4 7/5. प्रश्न 42 योग्य उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न 43 योग्य उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 12.8. प्रश्न 44 योग्य उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न 45 योग्य उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 1.75. प्रश्न 46 खालीलपैकी असत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 2 धनपूर्णांकाची बेरीज ऋणपूर्णांक येते. हे विधान असत्य आहे. प्रश्न 47 पदावली सोडवताना कोणत्या क्रमाने सोडवावी? पर्याय क्रमांक 3 कंचे भागू वेव. प्रश्न 48 पाहूया. 1 डझन पेनांची किंमत 1.5 डझन पेन्सिलींच्या किंमती एवढी आहे. जर पेनाची किंमत 2.25 रुपये असल्यास पेन्सिलीची किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक 2 1.5 रुपये. प्रश्न 49 योग्य उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 0.3. प्रश्न 50 योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 त्रिकोणाचे. प्रश्न 51 12 लक्ष बरोबर. पर्याय क्रमांक 2 1200,000. प्रश्न 52 ज्या संख्येला 3 व 4 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 12 नेही निःशेष भाग जातो. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीवरून लेंथ DN इज इक्वल टू पर्याय क्रमांक 3 3.6 सेंटीमीटर. प्रश्न 54 योग्य उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 0.024. प्रश्न 55 खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? प्रश्न 4 89. प्रश्न 56 सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न 57 योग्य उत्तराचा पर्याय आहे 7a वर्ग b वजा 5ab वर्ग. प्रश्न 58 वर्तुळाचा व्यास हा पर्याय क्रमांक 3 वर्तुळ मध्यावरून जातो. प्रश्न 59 पाहूया. घनाच्या पृष्ठफळाचे योग्य सूत्र कोणते? पर्याय क्रमांक 2 6 बाजूचा वर्ग. प्रश्न 60 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ त्याच्या एकूण पृष्ठफळाच्या पर्याय क्रमांक 1 दुप्पट आहे. प्रश्न 61 व 62 आलेखावरती प्रश्न आहेत. पाहूया प्रश्न 61 2009 साली अ गाडीपेक्षा ब गाडीचे किती टक्के उत्पादन कमी अगर जास्त होते? पर्याय क्रमांक 1 40% कमी. प्रश्न 62 2008च्या गाड्यांच्या उत्पादनाची सरासरी किती? पर्याय क्रमांक 2 77.5. प्रश्न 63 8 व 10चा लसावी किती? पर्याय क्रमांक 4 40. प्रश्न 64 दोन संख्यांचा मसावी 32 लसावी 480 आहे, तर त्यांच्यापैकी एक 96 असेल तर दुसरी संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 1 160. प्रश्न 65 4-25 या संख्या प्रमाणात आहेत, तर योग्य रिकाम्या जागी संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न 66 28 12-3 या संख्या प्रमाणात आहेत, तर पर्याय क्रमांक 3 7 ही संख्या रिकाम्या जागी येईल. प्रश्न 67 व 68 साठी
आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम असून एन हे त्यांना छेदते. कोन PBCचे 40° असल्यास. प्रश्न 67 व 68 ची उत्तरे शोधा. प्रश्न 67 कोन RCDचे माप ते आहे पर्याय क्रमांक 2 40°. प्रश्न 68 कोन ABPचे माप आहे पर्याय क्रमांक 1 140°. प्रश्न 69 खालील आकृत्यांच्या परिमितीतील फरक विचारलेला आहे पर्याय क्रमांक 4 36 सेंटीमीटर. प्रश्न 70 मी एक सेकंड हँड मोटरसायकल 9,500 रुपयात घेतली. तिला दुरुस्तीसाठी 2,500 रुपये खर्च आला. मी ती मोटरसायकल किती रुपयांना विकावी म्हणजे मला 3,500 रुपये नफा होईल. पर्याय क्रमांक 2 15,500ला विकावी. प्रश्न 71 एक आरंभबिंदू असलेल्या दोन किरणांच्या संयोगाने एक रेषा होते तर ते दोन किरण परस्परांचे विरुद्ध किरण असतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 72 पर्याय क्रमांक 2 गणित व इंग्रजी हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 73 एका टीव्हीची किंमत 1,25,00,000 रुपये आहे. त्यावर 10% सूट तर विक्रीची किंमत असणार आहे पर्याय क्रमांक 4 1,12,500 रुपये. प्रश्न 74 4 5 म्हणजे किती टक्के पर्याय क्रमांक 2 80%. प्रश्न 75 75चा शेकडा 24 म्हणजे पर्याय क्रमांक 3 18.